नमस्कार, मी प्रवीण दर्दापूरकर बोलतोय. महाराष्ट्राचं पोलीस दल सध्या फारच वादग्रस्त ठरलंय. या खात्याच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेलेली आहेत. त्या संदर्भात गप्पा सुरू असताना या माझ्या व्हिडिओ ब्लॉग प्रकल्पातला सहकारी आणि पत्रकारितेचा विद्यार्थी संभाजी सुरवसे यांनी विचारलं की नवीन गृहमंत्री कसे आहेत. त्यांनी हा प्रश्न विचारला तेव्हा दिलीप वळसेंनी गृह खात्याची सूत्र हाती घेऊन 4-5 दिवस झालेले होते. आणि मग मला दिलीप वळसेंशी असलेली माझी मैत्री आठवली. खरं तर अलीकडच्या 4-5 वर्षात दिलीप वळसेंशी माझं बोलणंही नाही आहे. त्यांच्या साठीनिमित्त जो एक ग्रंथ निघाला तेव्हा त्या ग्रंथासाठी मी एक लेख लिहिला, तेव्हा एकदा ओझरचं आमचं बोलणं झालं. त्यानंतर खरं तर दिलीप वळसे पाटलांशी माझं बोलणंही नाही आहे. पण दिलीप वळसे पाटील हे एक अतिशय जन्मजात समंजस आणि हुशार नेतृत्व आहे. कमी बोलावं आणि काम करावं हा त्यांचा बाण आहे. संभाजींनी हा प्रश्न विचारल्यावर माझं मन एकदम असं भूतकाळात गेलं. तेव्हा महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा समाजवादी काँग्रेस होता. पुलदचा प्रयोग संपुष्टात आल्याच्या नंतर समाजवादी काँग्रेसची सगळी सूत्र हाती घेऊन शरद पवार महाराष्ट्रात फिरत होते. शरद पवारांच्या राजकारणाचं एक वैशिष्ट्य आहे की ते जेव्हा जेव्हा पक्ष फोडून बाहेर पडले किंवा ते पक्षातून बाहेर पडले किंवा त्यांना पक्षातून बाहेर काढलं, जे काय असेल ते असो, तो आत्ताच्या चर्चेचा विषय नाही. पण तेव्हा शरद पवारांनी एक खूप तरुण टीम उभी केली. 84 किंवा 85ची गोष्ट असेल तेव्हा मी लोकसत्ताचा वार्ताहर म्हणून नागपूरला काम करत असे. खरं तर मंगळ वार्ताहर होती, पण तिच्या नावाखाली मीच काम करत असे. तर असाच एकदा मी गडकरींना, म्हणजे लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधवराव गडकरी यांना भेटायला मुंबईला एक्सप्रेस टॉवरमध्ये गेलो. मी त्यांच्या चेंबरमध्ये गेलो तर तिथे एक तरुण मुलगा बसलेला होता. गवाळ वर्णाचा हसतमुख चेहरा, केस थोडेसे मागे वळवलेले आणि केसाचा कोंबडा काढलेला, रुंद खांदे आणि सफारी घातलेला तो तरुण. खरं म्हणजे गडकरी साहेबच बोलत होते आणि तो ऐकत होता. आणि आम्ही गडकरी स्कूलच्या विद्यार्थ्यांपैकी मी एक असल्यामुळे मला त्यांच्या चेंबरमध्ये डायरेक्ट प्रवेश होता. त्याच्यामुळे मी तसा प्रवेश केला. गडकरींनी माझी दिलीप वळसेंशी ओळख करून दिली. खरं तर दिलीप वळसेंना मी तेव्हा थोडंफार ओळखत होतो, पण आमची काही मैत्री नव्हती. गडकरींनी मला सांगितलं की ते शरद पवारांकडे काम करतायत वगैरे वगैरे, तेही मला माहीत होतं. आणि गडकरींनी सांगितलेलं एक वाक्य मात्र महत्वाचं होतं की प्रवीण, लक्षात ठेव, उद्या हा राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बडा आसामी होणार आहे. मग आम्ही आमच्या थोड्याशा गप्पा झाल्या. तिथून आमची मैत्री थोडीशी वाढत गेली. नियमित भेटी थोड्याशा सुरू झाल्या आणि तो मैत्रीचा सुरू झालेला जो काही प्रवाह आहे तो आजपर्यंत कायम आहे. पण आमची कधी कौटुंबिक पातळीवर एकमेकाशी मैत्री होऊ शकली नाही आमची. अर्थात त्याची कारणं वेगळी आहेत. पुढे दिलीप वळसे पाटील जनता दलाचे किसन बानखेले नावाचे एक फार मोठे नेते होते आणि त्यांचं खूप मोठं प्रस्थ आंबेगाव या मतदारसंघात होतं.
त्या मतदारसंघात किसन बामखेलेंचा पराभव करून दिलीप वळसे पाटील विजयी झाले आणि ते बामखेले यांचा पराभव म्हणजे फार मोठा धक्का होता. जायंट किलर म्हणून तेव्हा दिलीप वळसे पाटलांना एक वेगळी ओळख मिळाली. पुढे दरम्यान एक गोष्ट सांगायला पाहिजे की त्या काळामध्ये विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या परिसरामध्ये ज्या काही घटना घडत त्याच्याबद्दल खुसखुशीत अशी कमेंट करणारा एक स्तंभ लोकसत्ता धनंजय कर्णिक आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाश अकोलकर लिहित असे. आणि त्या खुसखुशीत शैलीमुळे त्या दोघांचे स्तंभ अतिशय वाचनीय होते आणि उद्या काय त्याच्याबद्दल लिहिलं जाईल याची खूप उत्सुकता विधिमंडळ परिसरामध्ये असायची. धनंजयच्या स्तंभामध्ये धनंजय कर्णिक आणि मी आमची लोकसत्तामधली जोडी, तर धनंजयच्या स्तंभामध्ये एक नेहमी अशांत टापू असा उल्लेख असे. तर या अशांत टापूमध्ये दिलीप वळसे पाटील, आर पाटील, दिलीप सोपल, जयंत पाटील, दिग्विजय खानविलकर अशी आता मातब्बर असणारी मंडळी तेव्हा खूप तरुण होती. खूप मी 25-1 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, तेव्हा ही सगळी मंडळी तरुण होती. तर अशांत टापू असा या मंडळींचा उल्लेख केला धनंजय करत असे. याचं कारण सभागृहामध्ये सत्तेत कुणीही असो त्याला धारेवर धरणं हा या अशांत टापूचा एक खास कार्यक्रम असे. मग 1995 मध्ये काँग्रेसचं सरकार गेलं आणि सेना भाजप युतीचं सरकार आल्यावर तर हा अशांत टापू आणखीन आक्रमक झाला. पुढे त्या अशांत टापूच्या मध्ये अजित पवारही सहभागी झाले. पण अशांत टापूमध्ये असूनही दिलीप वळसे पाटील तसे शांतच असत. जे काही बोलायचं ते अतिशय शांतपणे संयत भाषेत मुळीच आक्रमकपणा न दाखवता. आणि त्यांचं ते वैशिष्ट्य जे मी पहिल्यांदा नोट केलं तेव्हा अजूनही कायम आहे. आता गृह खात्याचा कारभार घेतल्यावर दिलीप वळसे फार काही बोलतायत असं आपल्याला बोलतायत असं लक्षात येत नाही. तो त्यांचा स्वभावच नाही. कमी बोलावा आणि शांतपणे काम करत राहावं हीच दिलीप वळसे पाटलांच्या स्वभावाची खासियत आहे. तर ते 1999 मध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली. शरद पवारांसोबत जी मंडळी गेले त्याच्यात दिलीप वळसे पाटील असणं स्वाभाविकच होतं. निवडणुका झाल्या. कोणत्याच पक्षाला बहुमत नव्हतं. सेना भाजप युतीला खूपच कमी जागा मिळाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले पण ते दोघं जण स्वतंत्रपणे सरकार स्थापन करू शकत नव्हते. भाजप आणि सेनेसोबत जाण्याची कोणाची तयारी नव्हती. आणि शेवटचा पर्याय हाच होता की राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येणं. ते तसे आले. त्या काळामध्ये एक दृश्य मला महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेला फोटो आठवतो की मंत्रिमंडळ स्थापनेच्या हालचाली जेव्हा जोरात सुरू झाल्या तेव्हा मंत्रालयासमोर जे बंगले आहेत तिथे छगन भुजबळांचा बंगला होता. मावळत्या विधिमंडळात ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते. त्या बंगल्याच्या समोर एक खूप मोठा दगड होता आणि त्या दगडावर दिलीप वळसे पाटील, दिग्विजय खानविलकर, आबा म्हणजे आर पाटील वगैरे हे गप्पा मारत बसलेले असत आणि मंत्रिमंडळाच्या स्थापनेची वाट असे बघताना दिसत असत आणि आपला नंबर कसा लागतो, काय लागतो याची त्यांना मोठी उत्सुकता असेल. हे सगळेच नंतर मंत्री झाले. मंत्रिमंडळात समावेश झाला आणि दिलीप वळसे पाटलांकडे ऊर्जा खाता आला. त्याच्या आधी शिक्षण खाता आलं.
पण तो काळ खूप विलक्षण होता. जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे भारतातही वाहू लागलेले होते. IT मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या उपलब्ध झालेल्या होत्या. बराबर नोकऱ्या मिळत होत्या, पगार मोठे होते. आणि हा जो एव्हाना मध्यम वर्ग होता, हा नवश्रीमंत मध्यम वर्ग असा एक मध्ये प्रवेश करून हातात मोठ्या प्रमाणात पैसा खुळखुळणारा वर्ग होता. आणि स्वाभाविकपणाने मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये पैसे खेळू लागलेले असल्यामुळे बाजारपेठेत चलती होती. खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणामुळे परदेशात एव्हाना ज्या वस्तू परदेशातून मिळवाव्या लागत त्या भारतातही सहज उपलब्ध होऊ लागलेल्या होत्या. एक गंमत सांगतो की ज्या तालुक्यामध्ये वर्षभरामध्ये 400 TV विकले जात नसत, किंवा ज्या शहरामध्ये वर्षामध्ये 100 एअर कंडिशनर्स विकले जात नसत, त्या खेड्यामध्ये, त्या तालुक्याच्या गावी महिन्यात 400 TV विकले जाऊ लागले होते, अशी परिस्थिती होती. आणि त्या शहरामध्ये महिन्याला 100 AC विकले जाऊ लागले, अशी परिस्थिती होती. ही सगळी विजेवर चालणारी उपकरणं होती. आणि हेच पायाभूत सुविधा, उद्योगधंद्यांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत होता, नवीन नवीन उद्योगधंदे स्थापन होत होते. हे सगळं जे होतं याचा एक वेगळा परिणाम ऊर्जा सेक्टरवर झालेला होता आणि विजेचा खप प्रचंड वाढलेला होता. त्यामुळे विजेची अभूतपूर्व टंचाई होती. कारण विजेचं नवीन उत्पादन जे आहे, निर्मिती जी आहे, ती पाहिजे त्या प्रमाणात होतच नव्हती. त्यात आणखी एक कळीचा मुद्दा असा होता की एनरॉनचा जो प्रकल्प आहे तो नुकताच बारगावला गेलेला होता आणि त्यामुळे दृष्टिपथामध्ये काही तोडगा दिसत नव्हता आणि खूप मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग महाराष्ट्रामध्ये वाढलेलं होतं आणि अतिशय स्वाभाविकपणाने विरोधी पक्षांनी त्याचं भांडवल केलेलं होतं. लोकही अतिशय त्रस्त होते. अशा परिस्थितीमध्ये नवीन उत्पादन, नवीन निर्मिती करणं हे तर आवश्यक होतंच, पण त्याचसोबत आहे त्या निर्मिती संचाकडून जास्तीत जास्त वीज निर्मिती कशी करून घेता येईल, वीज मंडळाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल, वितरण आणि विपणन जास्तीत जास्त प्रभावी कसं करता येईल, अशी अनेक आव्हानं ऊर्जा खात्यासमोर होती. आणि वीज मंडळ हे तोपर्यंत एक शासकीय कार्यालय झालेलं होतं. शासकीय कार्यालयाची जी मेंटॅलिटी जी असते, जी मानसिकता जी असते, कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त टंगळमंगळ, ते सगळं महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आणि अभियंत्यांच्या अंगामध्ये मुरलेलं होतं. तेव्हा या खात्याने काट टाकणं अतिशय आवश्यक होतं. दुसरा मुद्दा, विजेचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी निर्माण करणं आवश्यक होतं. आणि तिसरा भाग असा होता की तोपर्यंत वीज मंडळामध्ये अनेकांचे आर्थिक हितसंबंध निर्माण झालेले होते. हे एका बाजूला आणि भारनियमनाने त्रस्त असलेली जनता एका बाजूला. आज कुणाचा विश्वास बसणार नाही, पण पुणे किंवा नागपूर सारख्या शहरामध्ये सुद्धा 6-6, 8-8 तास तेव्हा वीज नसे. ग्रामीण भागात तर 12-12, 15-15 तास वीज नसे, अशी परिस्थिती एकेकाळी महाराष्ट्रात होती. आणि त्या परिस्थितीच्या काळामध्ये दिलीप वळसे पाटील ऊर्जा खात्याचे मंत्री होते. एक दिवस अशाच गप्पा मारताना मी दिलीप वळसेंना म्हटलं की ह्या परिस्थितीमध्ये लोड शेडिंग हा एक उपाय आहे, हे ठीक आहे, पण त्याच्याबद्दल काहीतरी एक सातत्य असलं पाहिजे, निश्चितता असली पाहिजे.
तुम्ही टाइम टेबल ठरवा आणि लोकांना कळवा ना. या हे मी सांगत होतो याचं कारण माझे जे माझं वैयक्तिक पातळीवरचं जे सर्कल आहे मित्रांचं, त्याच्यात बहुसंख्येने डॉक्टर आहेत आणि केव्हाही वीज जाण्याच्या घटनांमुळे ते फार अस्वस्थ होते. त्यांचे ऑपरेशन, त्यांचं प्रॅक्टिस, हे सगळं रुग्णांचे होणारे हाल, हे सगळं खूप गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला होता. तेव्हा जर एक टाइम टेबल असेल आणि किती वेळ वीज जाईल आणि केव्हा वीज येईल हे जर निश्चित ठरवलं गेलं तर लोकांना त्याप्रमाणे स्वतःचं टाइम टेबल ऍडजस्ट करता येईल असं मला वाटत होतं. मी ते दिलीप वळसे पाटलांना म्हणालो, हे काम काही तसं सोपं नव्हतं. कारण महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचा कारभार महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचलेला होता. लक्षावधी ग्राहक होते, हजारो उद्योजकांना वीज पुरवली जात होती. कृषी वीज पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि हा अवाढव्य व्याप लक्षात घेता असं काही नियोजन करणं खूप कठीण होतं. पण दिलीप वळसे पाटलांनी ती सूचना मनावर घेतली. वीज मंडळाचे तत्कालीन चेअरमन जे होते जयंत कावळे, त्यांना हाताशी धरलं, संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि खूप परिश्रम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी लोड शेडिंगचं एक वेळापत्रक तयार केलं. मला असं वाटतं की अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने सगळं काम करणारं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य असावं. त्याच्यामुळे झालं काय की ग्राहकांना म्हणजे सर्वसामान्य माणसाला एक दिलासा मिळाला की आपल्या भागामध्ये इतका ते इतका वेळ वीज राहणार नाही. मग तो त्यांनी त्याचंच आपलं सगळं दैनंदिन जीवन जगणं जे आहे, जीवन जे आहे ते त्या वेळापत्रकाप्रमाणे बसवलं. तर मग हे सगळं करत असताना वीज मंडळाच्या विभाजनाची प्रक्रिया, वीज मंडळाची कार्यक्षमता वाढवणं, जे खाजगी प्लेयर आणून वीज निर्मितीचे प्रयत्न, हे सगळे सुरूच होते. दिलीप वळसे पाटलांकडे काही काळ शिक्षण मंत्री पद पण होतं. ह्याच काळामध्ये संगणकीकरणाचा वेग वाढलेला होता आणि संगणक साक्षरता वाढवणं अतिशय आवश्यक झालेलं होतं. जागतिकीकरणामुळे जगाच्या इतर भागामध्ये जे काही सुरू आहे की प्रत्येक गोष्टही संगणकाच्या मार्फत होण्याचे जे काही संकेत भारताला मिळू लागलेले होते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त जनता संगणक साक्षर होणं अतिशय आवश्यक होतं. आणि त्याच काळामध्ये दिलीप वळसेंकडे शिक्षण खात्याचा पण कारभार होता. महाराष्ट्रामध्ये संगणक साक्षरता वाढवण्यासाठी महाराष्ट्र नॉलेज कॉरिडॉर लिमिटेड म्हणजे MKCL हे या नावाने जे परिचित आहे असं महामंडळ दिलीप वळसे यांच्या पुढाकाराने स्थापन झालं आणि संगणक साक्षरतेची एक फार मोठी मोहीम जी हाती घेतली गेली त्याची फळं आज दिसत आहेत. बरं, हे एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. तोपर्यंत कुठलंही सरकारने एखादं महामंडळ स्थापन केलं की त्याचं अध्यक्षपद त्या खात्याच्या मंत्री किंवा राज्यमंत्र्याकडे आणि त्याची सगळं नियंत्रणही मंत्र्याकडे, अशा पद्धतीचा जो साचा होता तो साचाही दिलीप वळसे पाटलांनी उधळून लावला. महाराष्ट्र नॉलेज कॉरिडॉर लिमिटेड हे एकमेव असं महामंडळ आपल्या देशातलं असेल की जे स्वायत्त आहे. अजूनही ते स्वायत्त आहे. त्या महामंडळाच्या संचालकांच्या नियुक्त्या, महामंडळातल्या बाकीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, निवड, पदोन्नत्या, जे काय सगळं असेल कारभार, त्याच्यामध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सेना भाजपचं सरकार जेव्हा सत्तारूढ होतं तेव्हा या खात्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा काहीसा प्रयत्न झाला पण तो यशस्वी ठरला नाही. दिलीप वळसे पाटलांचं आणखीन एक महत्वाची
कामगिरी म्हणजे विधानसभेचं अध्यक्षपद भूषवणं. फार तरुण वयात ते विधानसभेचे अध्यक्ष झाले. विधानसभेचं अध्यक्षपद हे काही फार सोपं वगैरे नसतं. त्यासाठी घटना, कायदा, कौल शकदर हे असं कोळून प्यावं लागतं. कारण घटना, कायदा आणि संसदीय परंपरा, शिष्टाचार, अध्यक्षीय संकेत याच्यातल्या सीमारेषा फार अस्पष्ट असतात. शिवाय सभागृह म्हणजे एक असं धगधगतं अग्निकुंड म्हणावं ना असं असतं अनेकदा. आणि अशा वेळेस अतिशय शांतपणे सभागृहाचा कारभार जो आहे तो सांभाळावा लागतो. त्याच्यासाठी विलक्षण संयम लागतो. आणि सभागृहामध्ये जे काही हल्ले, प्रतिहल्ले, खडाजंगी, कुरघोडीचं राजकारण जे सगळं चालू आहे त्याच्यावर एक नियंत्रण असं मिळवावं लागतं. तर अलीकडच्या काळामध्ये ज्यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये विधानसभेचं कामकाज सुरळीत चाललं त्यात एक दिलीप वळसे पाटील आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दिलीप वळसे पाटील राजकारणी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यातही ते राजकीय कट कारस्थाना करणं वगैरे वगैरे ते असणारच आहेच. पण त्यातही एक वैशिष्ट्य आहे की त्याचा कुठलाही गाजावाजा करणं हे दिलीप वळसे पाटलांचं वैशिष्ट्य आहे. जे काय करायचं ते शांतपणे करून टाकायचं आणि आपलं गड जो आहे तो शाबूत ठेवायचा. हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे. मी नेहमीच सांगतो की मला राजकारण्यांचा वाईट अनुभव नाही आहे. सर्वसाधारणपणाने जो राजकारण्यांविषयी सर्वसामान्य माणसांमध्ये असणारा जो समज आहे तसं माझं मत नाही आहे. ते भ्रष्टाचारी, कटकारस्थान करतात, ढोंगी असतात वगैरे वगैरे, संवेदन शून्य असतात. हा एक आणखीनचा भाग. याच्यावर माझा कधीच विश्वास नाही. राजकारण्यांची दुःख समजायला थोडंसं एक पत्रकार म्हणून संवेदनशील मन लागतं. ते सुदैवाने माझ्याकडे आहे. मी एक अनुभव सांगतो तुम्हाला. काय असतं, मासा जेव्हा रडतो ना तेव्हा त्याचं तो का रडतोय का हे कुणाला कळत नाही. त्याला काय दुःख झालंय, काय वेदना होते हे कळत नाही. कारण तो पाण्यात असतो आणि त्याचे अश्रू पाण्यात वाहून जातात. राजकारण्यांचं हे असं असतं. मी एक दिलीप वळसे पाटलांची गंमत सांगतो तुम्हाला की म्हणजे त्यांच्यातला राजकारणी कसा मी जे सतत सांगतोय की ते समंजस आहे. मला मध्यंतरी हृदयविकाराचा त्रास झाला. जुनी गोष्ट आहे. त्यालाही आता 15-17 वर्ष झाली. एंजिओप्लास्टी वगैरे करावी लागली. आणि हे दिलीप वळसे पाटलांना कळलं तेव्हा ते मंत्री होते. तेव्हा मी नागपूरला होतो. मंत्री म्हणून ते नागपूरच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांना माझ्या प्रकृतीविषयी कळलं. आणि धनंजय गोडबोले माझा दोस्त पत्रकारितेतला आणि दिलीप वळसे पाटील आमच्या वसंतनगरच्या घरी आले. आणि मग गप्पा मारता मारता दिलीप वळसे मला म्हणाले की तुम्ही टेन्शन नका घेऊ, थोड्या दिवसात सगळं काही सुरळीत होऊन जाईल. असा माझा अनुभव आहे. मला काही कळलं नाही पहिले दिलीप वळसे पाटील काय म्हणतात. तर मी चमकून त्यांना विचारलं की म्हणजे काय, तुम्हालाही हा त्रास झालाय का? तर ते म्हणे हो. म्हटलं कधी? तर म्हणे झाले 3-3.5-4 महिने. तर म्हटलं कुठे बातम्या वगैरे तर काहीच नाही आल्या. तर म्हणे आमच्या राजकारण्यांचं फार विचित्र असतं म्हणे, ते तुम्हाला समजणार नाही. मला हृदयविकाराचा त्रास झाला माझी एंजिओप्लास्टी झाली ही बातमी बाहेर जर फुटली तर पक्षातले माझे विरोधक, राजकारणातले माझे विरोधक हा संपला म्हणून लगेच प्रचार सुरू करून त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील ना.
तर आमचं राजकारण्यांचं जे दुःख असतं, आमच्या राजकारण्यांच्या ज्या वेदना असतात ना, त्या पाण्यातल्या माशासारख्या असतात. राजकारणी किती मॅच्युअर्ड असतो हे ते या प्रसंगातून दिलीप वळसे पाटलांनी मला जाणवून दिलं. दिलीप वळसेंकडे आता गृह खात्याचा कारभार आलाय. महाराष्ट्राच्या पोलीस दलाची विश्वासार्हता रसा तळाला गेल्यासारखी आहे. त्याला प्रामुख्याने कारण अधिकारी आहेत, कॉन्स्टेबल्स, शिपाई नाही आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यातही IPS अधिकारी जास्त आहेत, त्यांचे स्टेक्स फार मोठे आहेत. शंकरराव चव्हाणांनी फार वर्षापूर्वी मला एकदा सांगितलं होतं की जर राजकारणी म्हणजे सत्ताधारी आणि प्रशासन यांचे हितसंबंध निर्माण जर झाले तर परिस्थिती फार भीषण होईल. तशी परिस्थिती गृह खात्याच्या संदर्भात म्हणजे पोलीस दलाच्या संदर्भात आज तरी निर्माण झाली आहे असं चित्र सध्या दिसत आहे. अशा अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीत, अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीमध्ये गृह खात्याचा कारभार दिलीप वळसे पाटलांकडे आला आहे आणि तो त्याच संयमाने, त्याच समंजसपणे कमीत कमी बोलून सांभाळतील असा विश्वास मला आहे. दिलीप वळसे पाटलांचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो आणि थांबतो. दिलीप वळसे पाटलांना राजकारणात येऊन आता जवळजवळ 30 वर्ष होत आली आहेत किंवा जास्तच झाली आहेत. 7व्यांदा आता ते आमदार म्हणून निवडून आलेत. या संपूर्ण काळात एक राजकारणी म्हणून, एक मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे धनी आहेत हे आवर्जून नमूद करायला हवं. आणि ही त्यांची धवल प्रतिमा, स्वच्छ प्रतिमा कायम राखत महाराष्ट्राच्या पोलीस दलाची पूर्वीची विश्वासार्हता ते पुन्हा मिळवून देतील असा विश्वास मला वाटतो. एवढं बोलतो आणि थांबतो. माझा हा व्हिडिओ ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा. हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.